नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांग बांधवांसाठी अशी खुशखबर म्हणजेच की आनंदाची बातमी आली कारण की दिव्यांग बांधवांना आता 2.5 लाख रुपयापर्यंत मदत मिळणार आहे. म्हणजेच की अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. दिव्यांग बांधवांना ही मदत मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती कशाबद्दल मिळणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना 18 डिसेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. या शासन निर्णयानुसार म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की दिव्यांग अव्यांग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदान वाढ दिव्यांग घटक नव्याने समाविष्ट करण्यात हा शासन निर्णयावेळी मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच की आता दिव्यांगांचे व जर विवाह झाला तर दिव्यांग आणि अव्यांगचा विवाह झाला तर त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात या ठिकाणी येणार आहे. दिव्यांग आणि अव्यांग यांचा विवाह झाला तर 1.5 लाख रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. दिव्यांग यांचा जर विवाह झाला तर 2,50,000 रुपये म्हणजेच की 2.5 लाख रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. अनुदानाची पूर्ण रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यांमध्ये म्हणजे थेट हस्तांतरण म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे. 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवावी लागणार आहे. या रकमेमधील तुम्ही 50% रक्कम काढू शकता व 50% तुम्हाला FD म्हणजेच की 5 वर्षासाठी करावी लागेल. योजनेच्या अटी आणि शर्ती पाहून घेऊया. वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्तींच्या अधिनियमाप्रमाणे किमान 40% अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे व दिव्यांगांची आधार संलग्न वैध व वैयक्तिक ओळखपत्र म्हणजेच की युनिक ID आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वराचे यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू वराचा प्रथम विवाह असावा व वधू वराचा घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी किंवा विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा. विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा व दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. कागदपत्रे कोणती तयार लागणार यासाठी आपण बघणार आहोत की आता म्हणजेच की त्यांना आधार संलग्न वैद्यकीय ओळखपत्र म्हणजे की युनिक ID लागणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र लागणार तुम्हासाठी की विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे. आधार कार्ड व पती पत्नीच्या आधार संलग्न व संयुक्त बँक खाता व सविस्तर तपशील बँक पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असण्याचा व प्रमाणपत्र लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र लागणार. तुम्हाला बोलले मी आधीच. अर्ज कुठे करायचा आहे तर लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विवाहित केलेल्या नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे व अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे. तुम्हाला जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची प्रस्ताव हे निवड करून समितीच्या मान्यानुसार हे करण्यात येणार आहे. म्हणजेच की आता तुम्हाला हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य असणार आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य असणार आहेत व सहाय्यक समूह समाज कल्याण सदस्य असणार आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी या सचिव असणार आहे. या समितीने मान्य केलेल्या पात्र लाभार्थ्यांना मान्यतेची निधीच्या मागणीसाठी संयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. धन्यवाद.